नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 7. आजच्या भागात आपण 10व्या मंत्रापासून सुरुवात करणार आहोत. तो मंत्र असा: अन्यद एव आहू विद्यया अन्यद आहू अविद्यया इति शुश्रुमधीराणां ये नस्तत विचचक्षिरे. मागच्या विद्या किंवा अविद्येविषयीच्या मंत्राला अनुलक्षूनच हा पुढचा मंत्र आहे. ऋषी किंवा उपनिषदकार ऋषी असे म्हणतात की विद्येच्या उपासनेमुळे वेगळेच फळ मिळते आणि अविद्येच्या उपासनेमुळेही वेगळेच फळ मिळते, आणि असे विद्वानांच्याकडून आम्हाला विवरण करून सांगितले गेले आहे, असे ऋषी म्हणतात. याचा आता सरळ अर्थ पाहूया. विद्या आणि अविद्या यांच्याद्वारे केवळ फळच वेगळे वेगळे मिळते असे नसून त्याचे परिणामही वेगळे वेगळे असतात. ईशतत्व न जाणता देह म्हणजेच मी अशी देहबुद्धी बाळगून देहसुखासाठी उपयोगी पडणाऱ्या त्या विद्या जोपासणे म्हणजे अविद्या होय. मग त्याला भौतिक विद्या म्हटले तरी चालेल. या विद्यांच्या द्वारा अनेक आधुनिक शोध घेणे शक्य होते. विमाने, रॉकेट्स, मोटारी, व्याधींवर उपचार करणारी औषध प्रणाली, देहसुख देणाऱ्या वॉशिंग मशीन, कूलर्स, AC, TV, मिक्सर या गोष्टींचा शोधही या भौतिक विद्येमुळेच साध्य झाला. या सर्वांचे फळ म्हणजे मनुष्य देहाला लाभलेले सुख आणि परिणाम म्हणाल तर चंगळवादी संस्कृती वाढीस लागणे हा होय. मनुष्याला याद्वारे सुख मिळाले, त्याचा वेळ वाचला, हे अगदी खरे. पण त्या वाचलेल्या वेळाचा उपयोग माणसाने अध्यात्माकडे म्हणजे खऱ्या विद्येकडे केला नाही. ज्या परमतत्वाने या गोष्टी आपल्याला बहाल केल्या त्याची त्याला आठवणही ठेवावीशी वाटत नाही. केवळ उपभोग घेणे हा मुख्य कार्यक्रम. तरीही आजकाल लोक मोठ्या संख्येने मंदिरात, तीर्थक्षेत्राला जाताना गर्दी करताना दिसतात. पण काहीतरी मागणी करण्यासाठी, नवस फेडण्यासाठी असे त्यातले बहुसंख्य जण आलेले असतात. केवळ देवासाठी, देवाला भेटायला, त्याच्या आवडीची वस्तू त्याला निरपेक्षपणे आपण दान करायला, अर्पण करायला किती जण जात असतील. आणि पर्यटन, मजा करणे हा एक उद्देश असतोच. मिळून भौतिक विद्या किंवा अविद्येचे फळ हे क्षणिक सुखाचे वाटले तरी देहबुद्धी त्यामुळे बळकट होते आणि त्यामुळे ईश्वरप्राप्ती ही दूरच राहते असेच म्हणावे लागेल. या उलट आता विद्या किंवा ब्रह्मविद्या म्हणूया त्याला फार तर, या विद्येचे फळ काय बरे मिळेल? याचे फळ निश्चितच चांगले मिळेल. मनुष्यास ईशतत्वाची ओळख होऊन तो ईश्वराप्रती कृतज्ञ राहील. पापपुण्याची चाड त्याला असल्यामुळे तो पापकृत्ये करणार नाही, नीतिमत्तेने वागेल. विद्येच्या म्हणजे अध्यात्मविद्येच्या उपासनेने हे फळ मिळेल आणि याचा परिणाम म्हणाल तर सारा समाज सुखी होईल. भ्रष्टाचार, भांडणे, पापाचरण हे होणार नाही आणि त्या स्वस्थ समाजाची वाटचाल उत्तम अशा भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे होईल. आपण गाणं ऐकतो, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. ते गाणं आपण ऐकतो तसे सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील या दोन्ही विद्यांचा समन्वय साधला तर, विद्या आणि अविद्या. असे हे विद्या आणि अविद्या यांचे निरनिराळे फळ आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे उपनिषदकार ऋषी आपल्या शिष्यांना सांगत आहेत. आणि हे सारे ज्ञान आम्हाला धीर पुरुषांनी, धीराणाम म्हटले, धीर पुरुषांनी विवरण करून सांगितले आहे असेही उपनिषदकार म्हणतात. असा या 10व्या मंत्राचा आपण अर्थ पाहिला. आता पुढे पाहूया 11वा मंत्र. विद्यां च अविद्यां च यस्तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाम अमृतम अश्नुते.
याचा सरळ अर्थ आता बघूया. जो विद्या आणि अविद्या हे दोन्ही एकत्रितपणे जाणतो वेदो असा शब्द दिलाय पहा त्याला, यस्तद वेदो भयमसह. जो दोन्ही एकत्रितपणे जाणतो तो अविद्येच्या साह्याने मृत्यूला मृत्यूला तारून म्हणजेच मृत्यूवर मात करून विद्येच्या साह्याने अमृतत्व मिळवतो. अमृतत्व म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेतो, असा याचा सरळ अर्थ आहे मंत्राचा. इथे आपण विद्या आणि अविद्या याचा अर्थ ज्ञान आणि विज्ञान असा घेऊया. उपनिषदकार म्हणतात की अविद्येच्या म्हणजे विज्ञानाच्या साह्याने मृत्यूवर मात करता येते. अविद्या असं त्याला म्हटलं तरी ती काय वाईट नाही, विज्ञान आहे ते. तर त्या विज्ञानाच्या साह्याने मृत्यूवर मात करता येते. आपण मागे पाहिलेच की भयंकर अशा व्याधींवरील औषध प्रणाली विज्ञानाच्या साह्यानेच अस्तित्वात आली आणि त्यामुळे अनेक जीव वाचले. त्यांनी मृत्यूवर मात केली. म्हटले ना, अविद्येने मृत्यूवर मात करता येते. मृत्युम तीर्त्वा, अविद्येच्या साह्याने मृत्यूवर मात करता येते. अशा प्रकारे मात करता येते. ते औषध प्रणालीमुळे अनेक जणांचे जीव वाचले, मृत्यूवर त्यांनी मात केली. आता जपानसारख्या देशात विज्ञानाच्या साह्याने भूकंपरोधी घरे बनवली आणि त्या योगे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य झाले. सारखे तिथे भूकंप होत असतात. विज्ञानामुळेच वादळाची किंवा अतिवृष्टीची पूर्वानुमाने काढता येऊ लागली आणि माणूस सुरक्षित जागी जाऊ शकून स्वतःला मृत्यूपासून वाचवू शकला. म्हणजेच अविद्येच्या साह्याने मृत्युम तीर्त्वा, मृत्यूला तारून जाऊ शकला मृत्यूपासून. म्हणजे अविद्येने किंवा विज्ञानाने मृत्यूवर मात करता येऊ शकते, असेच उपनिषदकारांचे म्हणणे आहे आणि ते सत्यच आहे. उपनिषदांच्या काळातही भौतिकशास्त्रे अतिप्रगत म्हणावी अशी होतीच. म्हणजे तेव्हाही भौतिक विज्ञान चांगले प्रगत होते. श्रीरामांच्या काळातले पुष्पक विमान, ब्रह्मास्त्रासारखी अस्त्रे ही त्याची उत्तम उदाहरणे होत. म्हणूनच उपनिषदकार आणि ऋषी म्हणतात की अविद्येने म्हणजे विज्ञानाने मृत्यूवर मात करता येऊ शकते. पुढे ते म्हणतात की विद्येने म्हणजे ज्ञानाने किंवा अध्यात्मविद्येने, ब्रह्मविद्या म्हणा त्याला, विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, त्यामुळे अमृतत्व किंवा अमरत्व मिळते असे ते म्हणतात. अमृतम अश्नुते याचा अर्थ ब्रह्मप्राप्ती होते असाही होतो. आता इथे ऋषींना देहाचे अमरत्व अभिप्रेत नाही आहे, कारण पंचमहाभूतांचा बनलेला हा देह जीर्ण होऊन मृत्यू पावणारच हे त्यांनाही माहीत होते. त्यामुळे त्या दृष्टीने ते अमरत्व असं म्हणत नाही आहेत. आता इथे पंचमहाभूतांचा बनलेला देह मृत्यू पावणारच, या अन्नमय अशा जडदेहाचा मृत्यू म्हणजे फक्त वरच्या कायेचा किंवा टरफलाचा मृत्यू आहे. जर त्या देहाने आयुष्यात विद्येची किंवा अध्यात्मज्ञानाची उपासना केली असेल तर हा अन्नमय कोश म्हणजे देह गळून पडल्यावर सहजच त्याला ब्रह्मप्राप्ती होईल. जर त्यानं विद्येची म्हणजे ब्रह्मविद्येची उपासना केली असेल तर जिवंतपणी, कारण विद्येमुळेच त्याला ब्रह्मवस्तूची माहिती आणि महती कळते. ब्रह्मवस्तूच निरंतर राहणारी असल्यामुळे त्यालाच अमृतत्व असे म्हटले आहे. एकूण या सर्वावरून अविद्येने मृत्यूवर मात करता येते आणि विद्येने अमृतत्व प्राप्त होते म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते, हे उपनिषदकारांचे म्हणणे सत्यच होय, हे आपल्याला कळते. म्हणून विद्या आणि अविद्या दोहोंचाही समन्वय हवा हेच त्या ऋषींना सांगायचे आहे. या भागात आपण 10 आणि 11व्या मंत्राचा अर्थ पाहिला. आता 12व्या मंत्रापासून सुरुवात करूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 7वा समाप्त.